कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती गरम होत, जीव जाणार आहे माझा। सुहास सुहास उठ, एसी लाव। सुहास उठ, एसी लाव। सॉरी 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 आशू, सॉरी, माझ्याकडनं परत अशी चूक नाही घडली। आशू नाहीये, मी आहे। उठ, एसी लाव, उठ। अरे यार, तू झोपेतेस, तू जागी हो, झोपेतेस। आपण ना आपल्या रूम मध्ये नाही, आउट हाऊस मध्ये आहोत। अरे यार, मला चांगली झोप लागलेली, उगाच जागवलंस मला। शे, अरे इथे एवढं गरम होतंय आणि तू दारात काय झोपलास? उठ उठ, अरे उठ सुहास। अरे यार, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला झोपू दे ना यार। मला चांगलं स्वप्न पडलं होतं, आशू आपल्या समोर आलाय आणि तो आपल्याला माफ करतोय असं दिसलं मला। स्वप्नच आहे ते। पण मला एक कळत नाही, आशू आपल्यासोबत असं कसं वागू शकतो? त्याने आपल्याला घराबाहेर काढले आणि इथे आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय। तुझ्या लक्षात येत आहे का त्याच्यात एवढी हिंमत कुणामुळे आली? ते शिवामुळे। पण त्याला कळलं कसं काय? मला कसं माहित असणार आहे? सुहास, काहीतरी करावं लागणार आहे। मी इथे नाही राहू शकत। आपण हे घर सोडूनही नाही जाऊ शकत। हो, पण इथे पण नाही राहू शकत। काहीतरी पर्याय काढावा लागेल। काढू, थांब जरा। आवाज कसला येतोय? अरे यार, तू माझा पाय तोडला। अरे तो घाबरेल ना, तो शांत। गेलाय। गेलाय? बघ नीट, तिथेच असेल कुठेतरी। अरे यार, गेलाय रे। सुहास, इकडे उंदीर पण राहतात, बघ ना नीट। गेला। काय वेळ आली माझ्यावर। आणि हे सगळं त्या शिवामुळे घडतंय। तिच्यामुळे आपल्याला इथे राहावं लागतंय। मी सोडणार नाहीये तिला। स्टेफनी आहे ना तो? त्याला तो पाय। अरे शिवा, अम्मी कशी आहे तू? मी एकदम मस्त। ईद मुबारक, ईद मुबारक, ईद मुबारक, ईद मुबारक। ईद मुबारक। मुझे पता था तुम जरूर आओगे और दामाद जी भी आए हैं, बहुत अच्छा हुआ। आइए ना, अंदर आइए। शिवा, जीजू तुम्ही इकडं? अरे ईद मुबारक। ईद मुबारक। मी ईद मुबारक। आलीस मी। आज चाल ना। आज राहू दे रे बाबा। अहो, म्हणजे तसं छोटं घर आहे, पण हे गप्रे, छोटं काय त्यात? एकदम मस्त आहे की, तुझ्याच मनासारखं मोठं आहे। अहो जिजू, मन तर तुमचं मोठं आहे आणि तुमच्यापेक्षा तर शिवाचं मन म्हणजे समुद्र। बस 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 झालं। ए नको। अरे अरे ईदी आहे, घे। मग हात खूप केले शिवा आधीच। असं नको करू। अरे घे म्हणते ना। हे घ्या सरबत। चाची घ्यायला सांग घ्यायला। याची काय गरज होती? गरज नाही, हट्ट आहे आमचा। जिजू तुम्ही सांगा। आई गप्रे, एपनी, अरे आज ईद आहे आणि तू नमाज पडायला जाशील हे माहित होतं आम्हाला। म्हणलं त्याच्या आधी जाऊन तुला द्यावं। घे बरं। हा सगळं खरे शिवा पण आहे। घे म्हंटल तर छान दिसेल तुझ्यावर। घे। आणि चाची, हे तुझ्यासाठी। अगं, हे खूप जास्त होतंय। अरे आम्ही असं काय करते? लहानपणापासून स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलंस की नाही? मग आता हक्काने मुलगी देते असं समज आणि घे। नाही बेटा, ये गलत है। गलत आहे ना, मग त्याची सजा दे, पण आत्ता घे तू। हे दे मला, हे हे घे, हे गप, हे हे देऊन तू तुझं मन किती मोठं आहे हे दाखवलंस। आज तुला खरं तर शिरखुर्मा दिला असता, पण आम्ही जो आहे बोलाव ना। थांब रे। थांब जरा। हे बघ काय आणलंय आम्ही। शिवा
सामान आहे. हे अगं पण हे अगं अख्ख्या वस्तीला माहितीये चाची तू शीरकुर्मा खूप कमाल बनवते, तर तू आम्हाला तो करून दे. घे. अल्लाह ने मुझे एक लड़का नहीं एक लड़की भी दी है. और एक दामाद भी दिया है जिसको आपके हाथ का शीरकुर्मा खाना है. बरं आता छान तयार व्हा आणि लगेच गॅरेजवर आहे. हा आम्ही वाट बघतो. चला. चला स्टेपनी. अरे माझं ये. सरबत अरे राहिलंच की. थांब. अरे आलात तुम्ही. ताईची नुसती घाई घाई इथे येण्यासाठी. स्टेपनी नमाजावरून आला ना. हा मग आता आपण शीरकुर्मा खाऊ शकतो ना. त्या आधी मला एक बोलायचंय. काय झालं. या आधी एवढी सुंदर ईद मी कधीच साजरी केली नव्हती. हो खरंय, कारण आज एवढा आनंद होतोय मला की म्हणजे काय बोलू काहीच कळत नाही. अरे भाई इतकं काही केलं नाही आम्हाला, अजून वाटतं की अजून काहीतरी करू. नाही रे तसं नाही, म्हणजे किती केलं आणि कोणी केलं यापेक्षा केलं ना हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. बाई करणारच ना, मित्र आहेस आमचा. काय मांजा. बरोबर आहे भाई, मित्र आहे. बरोबर आहे. बरोबर बोलला भाई. आत्ता बघा ना काय चालू आहे की जाती धर्मामुळे लोक आपापसात किती वाद करताय, टोकाचं पाऊल उचलताय. उलट आपण बघा आपण कशी मिळून राहतो. आणि मला तर कळाले की एकत्र राहण्यात मजा आहे आणि एकटाच बघा माणसाला पुढे नेणार. अरे स्टेफनी आपण माणूस म्हणून ना एकमेकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. एकदा ते झालं ना, हा धर्मातला भेद आहे ना तो लवकरच निघून जाईल आणि आपण एकमेकांच्या श्रद्धेला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. यालाच म्हणतात गंगा जमुना तहजीब. गंगा जमुना तहजीब म्हणजे? अगं म्हणजे आपल्या देशात कसं गंगा यमुना यांचा संगम होतो ना, तसंच पूर्वीपासून हिंदू मुस्लिम आपल्या देशामध्ये एकत्र नांदत आले, एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. खास करून ही तहजीब नॉर्थची आहे पण देशभरात आपल्याला दिसते. एकदम करेक्ट बोललात सीताई. चला काही असलं तरी ही तहजीब आपल्या नात्यात कायम राहील. बरं आता याच नोटवर दावत सुरू करायची का. शीरकुर्मा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.